महापौर रवी लांडगेंसह पिंपरी महापालिकेतील 13 मराठा नगरसेवकांच्या ओबीसी निवडीला आव्हान. पुणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती समोरील सुनावणीत आज काय होणार याकडे लक्ष. आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट. बिनविरोध नगरसेवक निवडून येऊन नंतर बिनविरोध महापौर झालेले भाजपाचे रवी लांडगे व इतर 12 अशा 13 पिंपरी चिंचवड महापालिकेतील मराठा नगरसेवकांच्या इतर मागासवर्ग म्हणजे ओबीसी प्रवर्गातील निवडीला आव्हान देण्यात आले. त्यांच्या कुणबी जात प्रमाणपत्राला पुण्यातील ओबीसी कार्यकर्ते मृणाल ढोले पाटील यांनी आक्षेप घेतला असून तशी तक्रार पुणे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे केली आहे. त्यावर आज 6 मार्च रोजी पहिली प्राथमिक सुनावणी होणार असून त्यात काय होणार याकडे उद्योगनगरीचंच नाही तर पुण्याचंही लक्ष लागलंय. कारण पुणे महापालिकेतलही 14 मराठा नगरसेवकांच्या कुणबी जात प्रमाणपत्रावरही असाच आक्षेप घेत त्याला आव्हान देण्यात आलं आहे. ओबीसी निवडीला आक्षेप घेण्यात आलेल्या वरील नगरसेवकांत बहुतांश भाजपाचे आहेत. त्यात महापौर लांडगेंसह शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग अप्पा बारणे यांचे प्रभाग क्रमांक 24 मधून पहिल्यांदाच निवडून आलेले पुत्र विश्वजित बारणे हे आहेत. त्यांनी आपल्या कुणबी जात वैधता प्रमाणपत्राला आव्हान देण्यात आल्याचे सांगितले. मात्र ते वैध असल्याचा दावा आपला आवाजशी बोलताना केला. गेल्या टर्मलाही ओबीसी प्रवर्गातून निवडून आलेल्या पुणे पिंपरी चिंचवडमधील मराठा नगरसेवकांच्या कुणबी जात वैधता प्रमाणपत्राला ढोले यांनी आव्हान दिले होते. त्यातील बहुतांश प्रकरणात त्यांना अपयश मिळाले, पण त्याविरोधात दाखल याचिका मुंबई उच्च न्यायालयात प्रलंबित असल्याची माहिती त्यांनी आपल्या आवाजला दिली. ओबीसीतून निवडून आलेले मराठा नगरसेवक कुणबी नसून ते मराठा असल्याने ओबीसींचा फायदा घेऊ शकत नाही असा दावा त्यांनी आपल्या तक्रारीत केलाय. यामुळे खऱ्या ओबीसींवर अन्याय होत असून त्यांचा हक्क हिरावला जात असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. परंतु तो कितपत टिकाऊ ठरेल याविषयी जाणकार साशंक आहेत. कारण मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्यानंतर कुणबी म्हणून राज्य सरकारने मराठा समाजातील लाखोंना प्रमाणपत्रे दिली असून ती देणे सुरूही आहे. तसेच यापूर्वीही निवडणुकीत अनेक मराठा समाजातील उमेदवार हे ओबीसी प्रवर्गातून निवडून आले असून त्यांनी त्यांची टर्म ही पूर्ण केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेत नगरसेवक म्हणून बिनविरोध निवडून आलेले भाजपाचे रवी लांडगे, त्यांच्याच पक्षाच्या बिनविरोध झालेल्या नगरसेविका सुप्रिया चांदगुडे, अर्चना कारंडे, तानाजी बारणे, आरती चोंधे, ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगताप, हर्षल ढोरे, रेखा देवकर, शिवसेनेच्या ऐश्वर्या तरस, राष्ट्रवादीच्या मनीषा लांडे, विकास साने, स्वाती काटे या नगरसेवकांच्या कुणबी जात प्रमाणपत्र तथा ओबीसीतील निवडीला आव्हान देण्यात आले. त्या जोडीने पुणे महापालिकेतील 14 मराठा कुणबी नगरसेवकांविरुद्धही हीच तक्रार तथा दावा दाखल करण्यात आलाय. राज्य सरकारने मराठा समाजातील लाखो कुटुंबांना ओबीसीतील कुणबी म्हणून प्रमाणपत्रे दिली असल्यामुळे राजकारणात इतर ओबीसींवर अन्याय होतो हा दावा पटतोय का? त्यांचा हक्क हिरावला जातोय असे तुम्हाला वाटतंय का? ते कमेंट करून सांगा. धन्यवाद.